नमस्कार, माझे नाव योगेश रामकृष्ण आथरे, राहणार उंबरखेड, तालुका निफाड, जिल्हा नाशिक। मी गेल्या 10 वर्षापासून दुग्ध व्यवसाय करतो आणि पिंपळगाव बसवंतमध्ये काउंटर पण चालू केलेला आहे। तिथं फक्त दूध विक्री करायचो। दूध थोडं तिथं खपणं कमी प्रमाणात झालं होतं, तर तिथं दुग्धजन्य पदार्थ आम्हाला तयार करून विक्री करायची होती आणि आईस्क्रीम वगैरे, कुल्फी सर्व विक्री करायची होती। पण करावं काय? तर यूट्यूब व ज्ञानसुंदरी प्रशिक्षण केंद्राचं आम्ही व्हिडिओ पाहिले सरांचे। त्या संदर्भात मग सरांशी कॉन्टॅक्ट केला आणि इथं आम्ही 3 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं। त्यात एकदम छान रित्या सरांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि प्रशिक्षण घेतलं। आम्ही या प्रशिक्षणामध्ये 3 दिवस 20 प्रकारचे पदार्थ शिकलो आहे। नाही, पनीर आमचं थोडस कडक राहायचं आणि इथं थोडं मुलायम आणि एकदम टेस्ट बी एकदम छान आली। उतारा पण चांगला आला, आमच्याकडे थोडा कमी भेटायचा। आम्हाला इथं 5 लिटरला 1150 ग्रॅम पनीर पडलं। बाकीचे पण प्रॉडक्ट, पेढा, बर्फी, परत कुल्फी आहे, आईस्क्रीम आहे, श्रीखंड आहे, लस्सी, तूप, दही, चक्का, सर्व प्रोडक्टची क्वालिटी 1 नंबर आली आहे। राहण्याची सोय तिथंच आहे, खाणं पिणं 1 नंबर आहे, घरच्या सारखी आमची सोय झाली। प्रशिक्षण केंद्र हे एकदम शेतामध्ये आहे आणि कोणत्याही प्रकारचं काही अडचण आली नाही आम्हाला। नाही, फीचं आता इथं जास्त वाटते तो विषय फीचा येत नाही। इथं एकदम आम्हाला व्यवस्था एकदम चांगली आली आणि सर्व डेअरी प्रॉडक्टची माहिती पण योग्य भेटली आणि सखोल अभ्यास पण आला आम्हाला। परत मार्केटिंगचं पण सर्व सांगितलं, मार्केटिंग कशी करायची, काय करायची, कुठं करायची, कोणत्या प्रकारे करायची हे पण सांगितलं। परत तुम्हाला डेअरीसाठी कुठून पैसा उपलब्ध करायचा, बँकेचं लोन कसं करायचं, काय करायचं, सरकारी योजना कोणत्या आहेत त्या पण भेटतील, याचा पण त्यांनी ते सांगितलं। जेव्हा प्रशिक्षण केंद्रात यायचं त्या टाइमला आमच्या मनात एकदम ते होतं, आम्हाला करता येईल का हे प्रॉडक्ट, किंवा तिथं जाऊन आपल्याला हे होईल का। पण इथं आल्यावर आम्हाला डायरेक्ट घरच्यासारखं वाटलं। सरांनी आम्हाला एकदम छान प्रकारे अनुभव, म्हणजे त्यांनी आम्हाला पण करून दाखवलं आणि आम्ही स्वतः केलेले प्रॉडक्ट एकदम छान झाले आणि सरांनी केलेले म्हणजे आम्हाला एकदम घरच्यासारखंच सांगितलं का असं नाही असं करा, असं नाही असं करा, आणि कोणत्याही प्रकारची काहीच अडचण आली नाही। धन्यवाद।